लेट्स गेम बिगिन्स. सेमीफायनलचा दुसरा सामना 5 षटकांचा खेळ. पहिला चेंडू, वाह काय चेंडू होता. फ्लाइट दिली होती चेंडूला, अगदी खोलवर टप्प्यात टाकला गेला आणि या चेंडूवर मात्र एक धाव मिळवली जाते. सुनील गोलंदाज आपण पाहतोय. फलंदाजीच्या दिशेला सचिन आणि प्रीतम. सचिन आणि प्रीतम हे फलंदाजीसाठी असताना प्रीतम खेळपट्टीची मुख्य दिशेला दिसेल. हा ही चेंडू गुडलेन स्वरूपाचा टाकला होता स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेला. भिरकावल्यानंतर इथे मैदानाच्या दिशेने एक धाव पूर्णत्वास आणताना पाहायला मिळतोय ही फलंदाजी जोडी. सचिन आणि त्यांच्या जोडीला प्रीतम नक्कीच असेल. सुनील दुसऱ्या बाजूने गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसतोय दादर एंडच्या दिशेने. हॅलो हॅलो, माईक चेक. हॅलो, माईक चेक. शिवसेना मालवण तालुका सहसंपर्क प्रमुख तसेच शिव कामगार सेना महाराष्ट्र चिटणीस श्री सोनील दोंडू परब यांचे इथे आगमन झालेले आहे. तर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते राजू देवरुखकर. टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. मोलाचं असं सहकार्य आम्हाला दरवर्षी असतं श्री सुनील धोंडू परब यांचं. तसेच सुनील धोंडू परब यांना मी नम्र विनंती करेन की आमच्या मंडळाविषयी जरा दोन शब्द बोलायचे आहेत. विश्वमित्र क्रीडा मंडळ आयोजित भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा ओपन. खरंच म्हणजे एक अभिमान वाटतो की हा दुसरा वर्ष आहे, पण एक खूप भव्य दिव्य अशा या स्वरूपाची स्पर्धा आहे. गेल्या वर्षी त्यांनी मला निमंत्रित केलं होतं, सगळी माझी मित्रमंडळीच आहे. पण खरंच इकडे आल्यावर एक गोष्ट, माझा मित्र जवळचा शेखर भगत कैलाशवासी, त्याचं हे सगळं फोटो बघून खरंच त्याच्या स्मृती खरंच जाग्या झाल्या. गेल्या वर्षी मी 2 शब्द शेखरबद्दल बोललो होतो, पण हे असंच जीवापाड प्रेम करणारे शेखरवर माझे मित्रमंडळी आहेत. मला याचा अभिमान वाटतो आणि तुमच्या पुढील कार्यास या म्हणजे अशा प्रकारे उत्तरोत्तर वाढत जावं ही स्पर्धा, यासाठी मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुनील सर. धन्यवाद सर. जेव्हा जेव्हा मान्यवरांची आमच्या व्यासपीठाला उपस्थिती दिले, तेव्हा तेव्हा मान्यवरांच्या स्वागताला मोठे फटके आलेच. याही वेळी आपण पाहिला मोठा फटका षटकाराच्या स्वरूपातून. सुनील यांची गोलंदाजी आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं, गोलंदाजी मार्कवर असताना पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आकूट टप्पा केलाय आणि यावर सुद्धा उडी मारून मारलेला फटका. इथे मात्र थर्डमॅन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक आपली चुका दाखवतोय. आणि क्रिकेटच्या खेळाला मात्र चुकीमध्ये माफी नसते. एक धाव. एका या धावेने धावफलक सजलेला दिसताना पाहतोय आपण. 10 ही धावसंख्या. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. सचिन आणि प्रीतम यांची सलामीची जोडी अजूनही मैदानावर. विकेट घेण्याचा शोध जरूर असेल. सामना रंगतोय. वर्ली प्रीमियर लीग मधला दुसरा सेमीफायनलचा सामना. वर्ली फायटर्स विपक्ष वर्ली चॅलेंजर्स. फायटर्स फाईट देणार का, चॅलेंजर्स चॅलेंज देणार का, दोन्ही गोष्टी बघायच्या. 10 धावांची खेळी आतापर्यंत झालेली असताना अक्षय गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक दुसरं आपल्या माध्यमातून घेऊन येतोय. विश्वमित्र क्रीडा मंडळाच्या अभिमानाने आयोजित हे भव्य दिव्य असं वर्ली प्रीमियर लीग चे सामने 2022 मधलं पर्व दुसरं. दुसऱ्या पर्वातील अंतिम सामन्यांमध्ये पोहोचलेले हे संघ चॅलेंजर्स विपक्ष फायटर्स. यावेळी मारलेला फटका ऑन साईडला. एक धाव देऊन जाणार. धावफलकावर धावसंख्या 1 ने वाढणार. 11 ही धावसंख्या दिसते.
सचिन आणि प्रीतम फलंदाजी मार्गावर आपल्याला दिसतोय. गोलंदाजी मार्कवर सुद्धा आपल्याला दिसेल अक्षय. चॅलेंजर्स वरळी चॅलेंजर्स संघ प्रथमतः हा फलंदाजी करताना दिसतोय. वरली फायटर संघ फाईट देण्यासाठी फलंदाजी करताना दिसतोय. या चेंडूवर करतोय प्रहार. इथे मात्र चेंडूने दिशा ओळखले आणि दशा केली. येतोय हा षटकार, 6 धावा. यावेळी मात्र संधी निर्माण झाली होती. अचूकपणे कलेक्ट करता आला नाही चेंडू, त्याच्यामुळे धावबाद होण्याची संधी गमावली जाते. 18 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय वरळी फायटर्स हा संघ. फाईट देताना मैदानाच्या दिशेला अक्षय यांची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तदनंतर मात्र 1 धाव. अजूनपर्यंत निर्धाव चेंडू त्यांच्या माध्यमातून दिसले नाही. इथे मिडॉन क्षेत्रामध्ये मारलेला फटका, क्षेत्ररक्षक पुरेपूरपणे जबाबदारी सांभाळताना इथे थोडीशी चकमक पाहायला मिळाली दोन्ही खेळाडूंमध्ये. एका बाजूला गोलंदाज, एका बाजूला फलंदाज टक्कर होताना पाहायला मिळाली, परंतु एकमेकांना सुद्धा तितक्याच स्माईल देऊन एकमेकांचा मान राखला जातोय. याही दिशेला धावसंख्या आपण पाहत होती 19 धावसंख्या. धावफलकावर षटक क्रमांक 2 अक्षयच्या माध्यमातून दुसऱ्या षटकातील 5वा चेंडूचा खेळ. ह्याही फुलटा स्वरूपाचा चेंडू बॅटवर आदळल्यानंतर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडू घेतोय वळण आणि या वळणाचा परिणाम येतोय हा चौकार. शेवटच्या क्षणाला काहीच मैदानामध्ये खड्डा वगैरे असल्या कारणाने चेंडूने वळण घेतलं आणि हा आलाय तो चौकार. चौकाराच्या ओघाने धावसंख्या वाढताना दिसते. 23 या धावसंख्येवर खेळतोय सचिन आणि प्रीतम यांची जोडी. खरं तर पाहिलं ना तर सचिन एक धमाकेदार फलंदाजी करताना मैदानाच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळाले. सचिन यांच्या स्वरूपातून 2 षटकार आली, 1 चौकार आला. इथून पुन्हा मोठे फटके खेळण्याचा मानस आणि त्याच माणसाला उंचावून दिलाय भिरकावलेला फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल आणि सचिन या झंझावाताचा इथे संपतोय आणि संपतोय खेळ. विकेटचं पतन. तेवीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर मोठा फटका मारायच्या ओघामध्ये विकेट गमावून बसलेला तो सचिन. नवीन फलंदाज नितेश मैदानामध्ये दाखवतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होताना कुशल. सचिन यांनी मात्र एका बाजूने धमाका चालू ठेवला होता आणि तो धमाकाला मात्र सुरुंग लावण्याचा प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून करण्यात आला आणि त्या प्रयत्नानं यश मिळताना सुद्धा आपण मैदानाच्या दिशेला पाहिलं. विकेट आली. विकेटच्या पतनानंतर गोलंदाजीमध्ये सुद्धा परिवर्तन होताना कुशलतेने गोलंदाजी करणार का? क्षेत्ररक्षण मध्ये रचना करताना रचनेदार पद्धतीचे क्षेत्ररक्षण मासा हा पकडायचा आहे नितेश नावाचा आणि प्रीतम नावाचा. हे 2 मासे जर पकडायचे असेल तर त्याच पद्धतीचे जाळे सुद्धा रचायला हवेत आणि तेच जाळे रचताना आपल्याला क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतोय तो कुशल. षटक क्रमांक 3 वैयक्तिकपणे पहिलं षटक कुशलच्या माध्यमातून येताना दिसेल.
खरं तर धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावसंख्या धावफलकावर सजलेली दिसत आहेत. चांगल्या पद्धतीची धावसंख्या म्हणू शकतो आपण, कारण की 11:30च्या सरासरीने 11.5 च्या सरासरीने पुढे पुढे जाणारी ही धावसंख्या, साजेशी अशी धावसंख्या याच धावगतीने पुढे गेलं तर 5 षटकामध्ये जवळजवळ 57 ते 58 धावा रचू शकतात. परंतु तितक्या रचण्यासाठी त्याच पद्धतीची गोलंदाजी होईल का, की भेदक गोलंदाजी पाहायला मिळेल? पहिला चेंडू फ्लाईट दिली होती, अंगावर येऊन स्पर्श करणारा हा चेंडू. इथे मात्र लेग बाय स्वरूपातून एक धाव घेतली जाते. संधी होती या चेंडूवर मोठा प्रहार करण्याची, फटका मारण्याची, परंतु चेंडू इतका दर्जेदार होता की तो हुकला गेला आणि हुकल्यानंतर मात्र लेग बाय स्वरूपातून एक धाव आलेली आहे. कुशल यांची गोलंदाजी आपण पाहतोय. हवेमध्ये चेंडू वळवण्याचे प्रयास त्यांच्या माध्यमातून. धावफलक सजतोय 24 धावा. हाही चेंडू पहा, प्रत्येक चेंडूला फ्लाईट दिलं जातंय. एक टप्पा थोडासा पुढे पडला आणि त्याला मात्र स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये फसला गेला. वाईट. अवांतर धावसंख्येतली भर. हा चेंडू आता मात्र डायरेक्ट घेतोय. इथे क्षेत्ररक्षक पहा, अगदी सीमारेषेला टक करून येणारा चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय. जिथे 4 धावा आल्या होत्या, परंतु तिथे नितेश चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसल्यानंतर 3 धावा वाचवतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. धावफलक फक्त 26 धावा. कुशल यांची कुशलतेने पुढे पुढे जाणारी गोलंदाजी आपण पाहतो. इथे मात्र कुशल यांनी जखडून ठेवलेली फलंदाजी दिसते. हाही फटका पहा, फलंदाजाला मात्र समजला नाही आणि तो समजलाय पंचांना आणि पंच देतात इशारा अवांतर स्वरूपातून. वाईट स्वरूपातली ही धाव अर्जित केली जाते. आतापर्यंत 2 वाईट आलेले आहेत ते कुशल यांच्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या एका बाजूने अवांतर स्वरूपातून सततची वाढताना दिसते आणि मध्ये मध्ये फलंदाजी मधले मोठे फटके सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिरवणारा चेंडू उजव्या हाताचा गोलंदाज यष्ट्यांच्या वरून आणि या चेंडूवर केलाय प्रहार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग फसला, वेळ फसली, खेळ फसला आणि फलंदाज सुद्धा फसला. इथे झेल घेतला जातोय, टिपतोय झेल आणि या सुद्धा फलंदाजाचा संपतोय खेळ. विकेटचं पतन. आणि मैदानामध्ये कोण येतोय पहा, सचिन, आपल्या संघातील आयकॉन खेळाडू. आणि मोठे मोठे ग्राउंड त्याने गाजवलेत आपल्या फटक्यांच्या जोरावर. पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय वर्ली स्पोर्ट्स क्लबचं ग्राउंड गाजवण्यासाठी. सचिन, सचिन आणि सचिन. वर्ली फायटर्स संघाचा हा एक फायटर्स जाऊन थांबदार नॉन स्ट्राईक दिशेला, परंतु स्ट्राईकच्या दिशेकडून आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रीतम. पुढे आलाय, पायांचा योग्य रीतीने वापर, योग्य रीतीने टायमिंग आणि योग्य फटक्याला योग्य मान. येतोय हा सीमारेषे पलीकडचा षटकार. 6 धावा. आता मात्र धावसंख्या कुठेतरी जाताना दिसतंय. या चेंडूवर चेंडू फसवा होता, परंतु थोडीशी बॅटकट लागतोय आणि एक धाव. 5 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. षटक क्रमांक 3 कुशलच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 वाईट आला, 1 विकेट आली, 1 षटकार आला. शेवटच्या चेंडूवर काय होणार पाहणं अचूकेचे ठरणार, परंतु शेवटच्या चेंडूवर सुद्धा आपली दमखम दाखवण्यासाठी सज्ज होत असताना सचिन, क्रिकेटचा देव आपण मानतो भारतरत्न सचिनजी रमेशजी तेंडुलकर, द गॉड ऑफ क्रिकेट, तेच नाव घेऊन हा सुद्धा सचिन मैदानामध्ये उतरताना दिसतोय. गती कमी केली होती, सचिनला मात्र फसवलंय आणि फसवलंय. बीट केलंय. चेंडू मात्र एक टप्पा घेतल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेताना दिसतोय. निर्धाव स्वरूपातून हेही षटक समाप्त होताना पाहायला मिळतंय. कुशल यांची गोलंदाजी, वैयक्तिकपणे 11 धावा दिल्या, 1 विकेट खर्च केली.
षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावफलक मात्र धावसंख्या दिसते ती 34. टायमिंग येस मित्रांनो, आपल्याला 25 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. कृपया षटक संपूर्णात न्यायचं आहे 25 मिनिटांमध्ये. वेळेचं बंधन आहे. दुपारचे ठीक 4:36. अजूनही आपल्याला एक इनिंग आणि एक पूर्ण सामना खेळवायचा आहे. विनंती असेल त्वरा करा, घाई करा, लवकर करा. नवीन गोलंदाजी मार्कवर अक्षय. सुनीलची पहिली गोलंदाजी, अक्षयची द्वितीय, तृतीय गोलंदाजी कुशलची आणि चतुर्थ गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय द्वितीय षटक घेऊन आपल्या संघासाठी. या चेंडूवर पाहतोय आपण बॅट मात्र आडवी फिरवण्याचा प्रयत्न केलाय. प्रथमेश चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षण दाखवतोय प्रथमेश आपल्या माध्यमातून. एक धाव इथे अर्जित करताना 35 धावसंख्या इथे दिसते. इथे मात्र आता प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केले तरच तुम्हाला इथे मिळणार आहेत त्या मोठ्या धावा. कारण प्रयत्न हा एक असा यज्ञ आहे की त्यात तुम्हाला कष्टाच्या घामाची आहुती द्यावी लागते आणि ही आहुती जो देईल त्यालाच मात्र यश प्राप्त होईल. आणि हा मोठा फटका, बॅटचा मोठा आवाज आला, परंतु लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात असताना इथे पाहायला मिळते तू तू मै मै. काय होणार मैदानामध्ये? थोडासा घमासान युद्ध ज्याप्रमाणे बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये चालू आहे त्याच पद्धतीचं घमासान युद्ध क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये सुद्धा चालू आहे. थोडासा सिंक्रोनायझेशन कुठेतरी तुटलेला दिसतोय, मोमेंटम तुटलेला दिसतोय, कारण की फेकी त्यांची अचूकपणे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येत नाहीये. धावफलक सजतोय. 36 धावा पुढे आलाय आणि या चेंडूवर मारलाय मोठा प्रहार, ताकदीचा वापर आणि चेंडू होतोय सीमारेषे पलीकडे फरार. येतोय हा षटकार. 6 धावा. अक्षय यांची गोलंदाजी आपण पाहतोय. प्रत्येक षटकामध्ये एक षटकार तर नक्कीच पाहायला मिळतोय, परंतु एका षटकाराने काही होणार नाही. मोठे फटक्यांची गरज जरूर निर्माण. खोलवा टप्प्याचा टाकलेला चेंडू इथे खणून काढलेला आहे आणि खणल्यानंतर मात्र एक धाव इथे अर्जित करण्यात येईल. षटक क्रमांक 4 अक्षयच्या माध्यमातून आपण पाहतोय. चौथ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. इथे प्रयत्न सुद्धा करावे लागणार आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर गोलंदाजी मात्र प्रयत्न करताना दिसतोय. षटकार जरूर खाल्ला, तदनंतर चेंडूवर चांगली गोलंदाजी. एक ते प्रॉपर स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने मारलेला हा फटका चांगल्या रीतीने अडवला गेलाय. तदनंतर सुद्धा एक धाव. षटक क्रमांक 4 आणि चौथ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असताना आपण मैदानाच्या दिशेला पाहतोय. अक्षय यांची आतापर्यंत झालेली ही अप्रतिम गोलंदाजी. एक षटकार जरूर खाल्ला होता त्यांच्या गोलंदाजीमध्ये, परंतु नंतर पुनरागमन करणारी गोलंदाजी सुद्धा पाहिली आपण. या चेंडूवर पुढे आलाय, मारलाय प्रहार. हा चेंडू नक्कीच सीमेचं बंधन ओलांडून जातोय. सीमारेषा पलीकडे येतोय हा षटकार. 6 धावा. आता धावसंख्या पाहिली तर एक पद्धतीची उभारी घेताना दिसतोय आणि षटक क्रमांक 4 ची समाप्ती होताना 50 धावा धावफलकावर सजलेल्या दिसत आहेत. अर्धशतक. प्रीतम यांची फलंदाजी पाहिली तर वैयक्तिकपणे 6 षटकार त्यांनी या सामन्यापर्यंत अजूनपर्यंत मारलेले आहेत. म्हणजेच एका षटकाचा खेळ बाकी असताना 50च्या पुढे किती धावसंख्या उभारणार ती मात्र निर्णायक धावसंख्या असणार आहे. ती फायटर संघाला वरली चॅलेंजर संघासमोर चॅलेंज देण्यासाठी सुस्थितीमध्ये वाटणारा हा संघ नक्कीच दमखम दाखवतोय. अजूनपर्यंत फलंदाजीमध्ये मात्र ताकद आहे, कारण हा एक ताकदीचा खेळाडू सचिन आपल्याला एका बाजूने दिसतोय. अनुभवी खेळाडू अनुभवाचा कस लावणार का? अनुभव म्हटला की प्रत्येक पद्धतीची फटक्यांची शिदोरी त्याच्या पाठीशी नक्कीच असते. आता या आपल्या भात्यातील कोणता फटका कधी काढायचा तो सचिनच आपल्याला दाखवेल. षटक क्रमांक 5 तुषारच्या माध्यमातून येताना दिसत आहे. तुषार दादर एंडच्या दिशेकडून होतोय हुशार. हुशार रीतीने फलंदाजी समोर हुशार रीतीने गोलंदाजी करणार का हा तुषार. 50 धावा. 50 धावांच्या पुढे मोठी धावसंख्या उभी करण्याचा मानस, इच्छा
तमन्ना. पहिला चेंडू, 5वा षटक, शेवटचं षटक. या चेंडूवर केलाय प्रहार. पहा काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये गॅप गेलाय सीमेरेषेचे बंधन ओलांडण्यासाठी. चौकार. पहिल्याच चेंडूवर तुषार यांच्या चेंडूवर हुशारीने मारलेला फटका देऊन गेलाय 4 धावा. 54 धावा धावफलकावर सजलेल्या दिसत आहेत. सचिन फलंदाजी मार्कवर. इथे आपल्या क्रीजचा पुरेपूर वापर करतोय आणि हा सुद्धा भिरकावून देतोय सीमेच्या पलीकडे. हा सुद्धा येतोय बॅक टू बॅक चौकार. धन्यवाद डीजे आणि तुषार यांनी कालच्या सामन्यामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये हॅट्रिक काढली होती. असा तर तुषार इथे मात्र काटे फिरलेत, दिशा चुकले आणि काळ फिरलाय. आणि सचिन मात्र हॅट्रिकच्या शोधामध्ये. चौकारांची हॅट्रिक बनणार का? मारलेला फटका इथे थोडासा मिसफील्ड. क्षेत्ररक्षक फंबल होत असताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा इथे केला गेला, परंतु 2 धावा सहजतेने पूर्ण. तेवढीच चपळता आहे, तेवढीच सहजता. चांगल्या पद्धतीची फायटिंग टोटल. वरळी चॅलेंजर संघासमोर चॅलेंज देण्यासाठी हे फायटर्स फाईट करताना मैदानामध्ये दिसत आहेत. तुषार यांची गोलंदाजीतल्या शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ जरूर बाकी असताना. या चेंडूवर मात्र मोठा प्रहार, मोठा फटका, मोठा षटकार. 6 धावा. सचिन मात्र शांत असलेली बॅटिंग. आता दुसऱ्या बाजूने मात्र मोठी फलंदाजी करताना दिसतोय. गती कमी केली होती, गतीचा सुद्धा पुरेपूर वापर केलाय. दिशा दिली, त्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक येताना, परंतु हुकतोय, जातोय हा चौकार. 4 धावा. पंचांचा सिग्नल, ग्रीन सिग्नल. अत्यंत महागडं षटक तुषारच्या माध्यमातून हाताळलं गेलंय. षटक क्रमांक 5. अशा निर्णायक सामन्यामध्ये निर्णायक धावा रचताना पाहायला मिळतोय तो सचिन. सचिन सचिन आणि सचिन. सचिनच्या फलंदाजीचा बोलबाला, सचिनच्या फलंदाजीचा डंका मैदानामध्ये वाजवला जातोय. या चेंडूला आपण पाहतोय नो स्वरूपातला चेंडू. साईड देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या डोक्यापर्यंत जाऊन पोहोचलेला पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा नो चेंडू जरूर आलाय. या षटकातील शेवटचा चेंडूचा सामना बाकी असताना मात्र नो चेंडू. फ्री हिट जरूर असणार. येस, पंचांचा हाताचा पंखा फिरवला जातोय आणि इशारा येतोय की हा चेंडू फ्री हिट. लास्ट चेंडू फ्री हिट म्हणजे मोठी संधी. फ्री हिट +1 वाईड डाव. पुन्हा एकदा पंखा फिरला गेलाय. फ्री हिट मात्र आहे तसा तिथेच आहे. अजून पुन्हा संधी निर्माण होते, परंतु अवांतर धावसंख्येत 1 भर होताना दिसते. रविवारचा दिवस, संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये उत्तरार्धेकडे झुकणारे सामने आपण पाहतोय. शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना उंचावरून मारलाय. फ्री हिट असणार आहे. झेल घेतली, परंतु एका धावेवर समाधान मांडण्यात येतोय सचिन यांच्याकडून. षटक क्रमांक 5 ची समाप्ती होताना आपण पाहतोय. 5व्या षटकाअखेरीस धावसंख्येचा आलेख आपण पाहिला तर धावफलकावर धावा दिसत आहेत तब्बल 73.
सुजित सुजित आपल्याला नम्र विनंती आहे की आपण चॅलेंजर संघामध्ये खेळत आहात. पॅनल्टी पडू शकते, मैदानात डायरेक्ट येऊ नका. निर्णायक सामना सेमीफायनलचा सामना पाहतोय. सर्वप्रथम फलंदाजी करताना वरली फायटर संघाने फायटिंग टोटल बनवलेली आहे 73. त्यांच्या माध्यमातून मोठं challenge, हे मोठं इलेवन क्रिकेट पंडित्स, जी हाँ, ये है फैंटेसी क्रिकेट का बाप। यहाँ पर है सबसे कम कमीशन, एंट्री फीस और टीम्स दोनों भी कम होती है और जीतने पर प्राइस भी बड़ा मिलता है। जैसे 50 रुपए में जीतो 2 करोड़ और 30 रुपए में जीतो 1 करोड़। और तो और 11 क्रिकेट पंडित पर कोई नहीं हारता, क्योंकि इनके टूर्नामेंट्स में होते हैं 100% विनर्स। और इसके बोनस लीग्स में आप बोनस अमाउंट यूज करके जीत सकते हैं रियल कैश। तो डाउनलोड करो 11 क्रिकेट पंडित ऐप और कम पैसे में जीतो ज्यादा। इस खेल में वित्तीय जोखिम के तत्व हैं, इसकी आदत पड़ सकती है। कृपया जिम्मेदारी और अपने जोखिम पर खेलें। धावा या पार करण्यात आल्या होत्या, त्याच्यामुळे एका बाजूने पाहिलं तर आत्मविश्वास वाढून देणार तो सामना असेलच. 74 धावा सुद्धा पार करता येतील. सामन्यामध्ये होणाऱ्या या चांगल्या वाईट गोष्टी मित्रांनो, काही गोष्टी या तुमच्या बाजूने घडतील, काही गोष्टी या तुमच्या विरोधात सुद्धा जातील, काही गोष्टी चांगल्या घडतील, काही गोष्टी वाईट घडतील, परंतु तुमच्यातला चांगलेपणा सोडू नका, तुमच्यातील चांगली वृत्ती सोडू नका आणि तुमच्यातील चांगलं वागणं सोडू नका, तर तुमच्या बाजूला सगळ्यात चांगल्या गोष्टी येतील. आणि या चांगल्या गोष्टी वाटायला यायचं असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. सुन ना, मैं क्या बोल रहा कृपया हूँ, अपन सलामी एक बीच टूर्नामेंट सलामीचे ऑर्गेनाइज करते फलंदाज हैं, मैदानाच्या 16 टीम दिशेला रखते पाठवून हैं, द्यायचं आहे. 3,500 रुपए एंट्री रखते हैं और 21,000 फर्स्ट प्राइज रखते हैं। तू क्या पागल है क्या? कोई नहीं आएगा, उससे अच्छा 11 क्रिकेट पंडित खेलते हैं। राकेश ओ, काळे आणि 11 प्रदीप क्रिकेट यादव पंडित, अशी ये जोडी क्या आपण होता है? मैदानाच्या 11 क्रिकेट दिशेला पंडित एंट्री मालूम नहीं घेताना तुझे? पाहत आहोत. 11 क्रिकेट पंडित एक ऐप है, उसमें कम टीम, कम फीस और बिग विन है, बिग विन। अभी किसके लिए रुके हो? करो मोठी 11 धावसंख्या क्रिकेट पंडित ऐप 74 डाउनलोड और आणि राकेश खेलो आणि और प्रदीप ही जीतो। जोडी पार इस खेल में करणार वित्तीय का? जोखिम के तत्व हैं, इसकी आदत पड़ सकती है। कृपया जिम्मेदारी और अपने जोखिम पर खेलें। पाच म्हणजेच 74 धावा. चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान आपण पाहतोय. एका बाजूला राकेश दिसेल, दुसऱ्या बाजूला प्रदीप दिसेल आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसेल जीतू. यस, सामना चालू करण्यात यावा. पंचांचा इशारा आलाय, ग्रीन सिग्नल. ग्रीन सिग्नल आल्यानंतर गाड्या सुटतात, तसा हा गोलंदाज सुटला जाईल. शांत समुद्र हा चांगला खलाशी बनवू शकत नाहीत, सरळ रस्ता हा उत्कृष्ट ड्रायव्हर बनवू शकणार नाही, तसेच जर धावसंख्या कमी असतील तर उत्कृष्ट फलंदाज सुद्धा बनवू शकणार नाही. इथे मात्र उत्कृष्ट फलंदाज बनण्याची संधी उपलब्ध होत असताना राकेश आणि प्रदीप मैदानाच्या मुख्य आणि उपदिशेला आपण पाहतोय खेळपट्टी सांभाळताना, आणि दुसऱ्या बाजूने त्यांना मारा करण्यासाठी जितू जरूर सज्ज असताना दादर एंडच्या दिशेने पहिलं षटक, पहिला चेंडू टाकला जाताना. पहिला चेंडूवर हा येतोय मोठा फटका, चेंडू जातोय सीमा रेषेचे बंधन ओलांडून षटकाराच्या दिशेने 6 धावा.
वेलकम शॉट, वेलकम बाउंड्री, वेलकम सिक्सर, वेलकम साधावा. प्रदीप सुरुवातीमध्येच आपल्या इरादे स्पष्ट करताना 74 धावांचं मोठं आव्हान जरूर आमच्या संघाच्या वाट्याला आलेलं आहे, परंतु हे दिलेलं आव्हान मी जरूर पेलणार आणि ती दमखम दाखवतोय आणि या दमखमने दहशत निर्माण करणार का जितू. खोलवर टप्पा टाकला गेला होता. यॉर करण्याचा प्रयत्न इथे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात. एक धाव घेतली जाते. जितू यांची गोलंदाजी पाहतोय. आधीच्या सत्रामध्ये सुद्धा उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती आणि याही निर्णायक सामन्यामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करणार. प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो आणि तो दिवस जितूचा आहे का. जितू नक्कीच स्वतःला सुद्धा विचारणार आणि तो विचारता विचारता गोलंदाजीमध्ये तिसरा चेंडू घेऊन सुद्धा येणार. षटक क्रमांक पहिला मधील पॉवर प्लेचं षटक अर्थातच पॉवरफुल षटक. थोडासा टप्पा कूड केला, परंतु इथे एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मधून चेंडू जातोय सीमारेषेचे बंधन ओलांडणारा. हा येतोय चौकार. 4 धावा. एका पद्धतीने पाहिली तर फलंदाजांना साजेशी ठरणारी ही खेळपट्टी त्यांना साथ देताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मधली मात्र हवा काढून टाकलेली दिसते या खेळपट्टीने. 2 मोठे फटके जरूर आले. धावफलकावर 11 धावा 3 चेंडूंचा सामना केल्यानंतर. इथे थोडासा बॅकफुटला गेलाय, पंच केलाय मागच्या दिशेला. चेंडू जाताना जरूर दिसेल. एक धाव सुद्धा येताना जरूर दिसताय. वर्ली चॅलेंजर संघ चॅलेंज म्हणून स्वीकारतोय आणि तो चॅलेंज पार करण्याच्या तयारीत उतरलेले ही जोडे राकेश आणि प्रदीप. दोन्ही बाजूंनी सुद्धा मोठे फटके दिसत आहेत. राकेशच्या माध्यमातून चौकार आला, त्याच पद्धतीने प्रदीपच्या माध्यमातून षटकार आला. 12 धावसंख्या. याही वेळेला मैदानामध्ये मी काय पाहतोय, उत्कृष्ट पद्धतीची झेल. येस. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना कुशल, परंतु प्रदीप एक मोह दिला होता, म्हणजे घास दाखवला आणि फास आवडला आणि तोच फास आवडला गेला प्रदीप या फलंदाजाचा. बाद होऊन तंबूच्या आश्रयाला विश्रांती घेणार, परतणार थोडासा नाराज मनाने, परंतु त्यांच्या जागेवर कुशलतेने फलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना षटक क्रमांक पहिला षटकातील शेवटचा चेंडू जितू यांच्या माध्यमातून. हा चेंडू पाहतोय आपण, उजवी यष्टी सोडून घेणारा चेंडू पाहिला. पंच हात करतायत समांतर आणि धावा येतील या अवांतर. यस. शेवटचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु उजव्या यष्टीच्या अगदी लांबून चेंडू मागच्या दिशेला ट्रॅव्हल होताना पाहिलाय. अवांतर स्वरूपातली एक धाव आणि त्यावर लेग बाईट स्वरूपातली धावून सुद्धा धाव इथे घेतली जाते. 2 धावा फ्री मधल्या. या चेंडूवर प्रहार करतोय काऊ कॉर्नर क्षेत्रामधून. चेंडू ट्रॅव्हल होताना जातोय हा सीमारेषे पलीकडे. चौकार आणि चौकार. 4 धावा.
तर खेळताना गुलाबाचा फूल जर तोडायचा असेल ना तर काटे रुतणारच आणि काटा रुतल्यावरच फूल मिळणार आणि हे फूल कोणाला मिळणार चॅलेंजर्स की फायटर्स. पुढला चेंडूवर करतोय प्रहार हा चेंडू येतोय सीमारेषे पलीकडे होतोय प्रसार षटकार 6 धावा. इथे मात्र संदेश यांनी पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात आला होता. एक अंदाज वर्तवला होता की खेळपट्टी कशा प्रकारे मदत करू शकतो आणि त्या अंदाजानुसार आपण पाहिलं षटकार त्यांच्या माध्यमातून. संदेश यांची खेळी प्रथमतः आधीच्या मॅचमध्ये 22 धावांची खेळी केली, तदनंतर 50 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून. आणि इथे पहा क्षेत्ररक्षणामध्ये गफलत गफलत आणि गफलत धावा मिळतात या 4. एकवीस चेंडूंचा खेळ बाकी आणि 21 चेंडू मध्ये 46 धावांची गरज. सामना मात्र इथे टप्प्यात येताना दिसतोय. मोठी फलंदाजी अजूनपर्यंत आहे त्यांच्याकडे. संदेश आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताचा गोलंदाज पाहतोय आपण इथे बीट करण्यात यशस्वी होतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू आल्यानंतर कुशल पुन्हा एकदा सज्ज होताना खेळपट्टीला आपला इरादे स्पष्ट करतोय, परंतु हाही चेंडू निर्धाव. इथे कुठेसा सूर मात्र हरवलेला पाहायला मिळतोय. ते कुशल यांच्या फलंदाजी मधला कुशलता कुठेतरी हरवताना दिसते. ही कुशलता पुन्हा एकदा मिळवणार का की नाही हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरत असताना संदेश यांची गोलंदाजी आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू, शेवटचा चेंडू. 28 धावा धावफलकावर सजलेल्या दिसत आहेत. आखूड टप्पा केला, गती कमी केली आणि त्याचा परिणिती पहा. दिशा सुद्धा चुकते इथे. पंच हात करतायत समांतर आणि धावा येत आहेत या अवांतर अवांतर स्वरूपातली ही भरपूर वेळानंतर वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 29 धावसंख्या इथे धावफलकावर अर्जित होताना दिसते. संदेश यांची गोलंदाजी शेवटच्या चेंडूवर काहीच दिशा चुकली गेली, हुकली गेली आणि त्याचा परिणाम मात्र त्यांना भोगावा लागतोय. दंडित केलंय एका या धावेने. थोडाफार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक एक डीप मध्ये पाठवला गेलाय. इथे मात्र गोलंदाजीमध्ये काहीच परिवर्तन होताना आपली बाजू बदलले. राऊंड विकेट. या चेंडूवर प्रहार केलाय, फसला फटका, परंतु नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये जाऊन क्षेत्ररक्षणामध्ये चेंडू आदळल्यानंतर इथे पाहतोय विकेटचं पतन. धावबाद स्वरूपातली ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. चोरटी धाव आणि चोरटी धाव स्वरूपातली ही विकेट नक्कीच फसवलेलं दिसते फलंदाजाला. संदेश यांनी अत्यंत हुशारीने फसवलेला दिसल्यानंतर दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. डीजे.
नक्कीच लग्नाचं गाणी वाजवले डीजे मास्टर यांनी. लग्न म्हणजे आपल्या आयुष्यातील असा दिवस ज्या दिवशी आपल्यावर अधिकार गाजवण्याचा हक्क दुसऱ्या व्यक्तीला द्यायचा आणि तो दिवस मात्र आपण थाटामाटात साजरा करायचा म्हणजेच लग्न. इथे मात्र थाटामाटात साजरं होताना दिसतोय धावांचा डोंगर. पार करताना दिसतोय धावफलकावर धावा दिसल्या गेल्या त्या 30. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतोय सचिन. अक्षय आणि गोलंदाजी मार्कवर सचिन. सचिन वाघझरे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. धावसंख्या आपल्याला दिसेल 30 धावा. 30. नवीन फलंदाज दिसतोय आपल्याला अक्षय आणि गोलंदाजी मार्गावर दिसतोय सचिन. रनवे वरून धावत आलाय. हा पहा कव्हरच्या डोक्यावर मारलेला येतोय हा फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा येतोय षटकार. सिक्सर. 6 धावा. शर्यत अजून संपलेली नाही कारण अजून मी जिंकलेलो नाही. दाखवतोय तो हा फलंदाज राकेश. सचिन यांच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर पहिल्याच समाचार घेतल्यानंतर षटकार. पुढील चेंडू रनवेवर. उजवी यष्टी सोडून जाणारा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेताना पंचांचा निर्णय आलाय वाईड. अवांतर स्वरूपातली ही धाव होतोय एक्स्ट्रा स्वरूपातली ऍड. 31 धाव संख्या आपण पाहतोय. आतापर्यंत रचली गेले 74 धावांचा पाठलाग. 37 धावसंख्या 37. टप्प्यात दिसणार आताचं टार्गेट. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू पुल केलाय. पुल होतोय सक्सेसफुल. येतोय हा सीमा पलीकडचा षटकार. 6 धावा. कुछ किए बिना ही जग में जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि इथे मात्र एका बाजूने सततची कोशिश आपल्याला पाहायला मिळत आहे ती राकेश यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून. कोशिश में कशिश आहे. आता ही कोशिश दाखवतोय, प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय आणि आत्मविश्वास प्रत्येक चेंडू गणित वाढवतोय स्वतःचा. आणि आत्मविश्वास मात्र खालच्या दिशेला दिशा दाखवतोय तो गोलंदाजाचा सचिन. 2 चेंडूवर 2 षटकार जरूर आला. षटकारांची हॅट्रिक इथे बनणार का? आता मात्र एक पद्धतीचा सूर सापडलेला दिसतोय गोलंदाजीमध्ये. षटकारांची हॅट्रिक मात्र मी बनवून देणार नाही असं सांगताना हा टाकलेला चेंडू निर्धाव पद्धतीचा जरूर आलाय. धावसंख्या स्थिर 43 धावांची मजल आतापर्यंत तिसरा षटक चालू असताना मारण्यात आलेली आहे. 74 धावांचा पाठलाग बनण्यासाठी काहीशे धावांची आवश्यकता. परंतु अजूनही सामन्यामध्ये कोणाची बाजू वरचढ आहे हे अजूनपर्यंत सांगू शकत नाही. पुढला चेंडू गोलंदाजी रनवेवर. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. फसलाय. यष्टीरक्षक सुद्धा फसतोय. फेकी थोडीशी चुकी केली जाते आणि क्रिकेटच्या दुनियेत चुकीला माफी नाही. पंच पाय हलवून सांगत आहेत. लेग बाईट स्वरूपातली ही धाव येते. 1 धाव वाढली जाते.
44 धावा आपण पाहतोय. धाव फलकावर सचिन यांची गोलंदाजी. सचिन यांच्या षटकातील शेवटचे 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी. तीस धावांची आवश्यकता. 14 चेंडू 30 धावा. दुप्पट धावा सिंगल चेंडू. टप्प्यात आलेलं टार्गेट पाहायला मिळतोय आणि इथे फलंदाज सुद्धा सज्ज होताना दिसतोय अक्षय. अक्षयने हा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बीट झालाय. चेंडू गेलाय मागच्या दिशेने. यष्टिरक्षकाच्या माध्यमातून सुरेख पद्धतीने चेंडू हा कलेक्ट केला गेलाय. हा निर्धाव चेंडू. ज्या चेंडूची अपेक्षा त्यांचा खेळाडूंमधील बाकीचे खेळाडू करत होते तीच अपेक्षा तो पूर्ण करतो. धावफलकावर धावसंख्या दिसते 44. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील जरूर बाकी. याही चेंडूवर कोणती कमाल दाखवणार अक्षय. अक्षय पहिला चेंडू फेस करताना निर्धावाला. थोडंसं त्यांनी सुद्धा खेळपट्टीचा अंदाज घेतला की कोणत्या पद्धतीने पुढील चेंडू खेळण्यात यावा. सचिन यांचा या चेंडूवर गती कमी केली, फ्लाईट दिली आणि एज लागल्यानंतर चेंडू मात्र दाखवतोय यष्टिरक्षकाच्या मागे गेलाय. झेल टिपतोय झेल आणि संपतोय खेळ. अक्षयचं परिवर्तन होतंय बादच्या स्वरूपात. डीजे
संदेश मात्र गोलंदाजीमध्ये कुठेतरी अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्या अडचणींवर मात करणार का? काटा रुतल्याशिवाय वाटा दिसत नाहीत. नेहमीच म्हटलं जातं काटा तर रुतलाय परंतु वाटा दिसतील का संदेशच्या गोलंदाजीला? दिशा दिसेल का? आणि तो फलंदाजीची दशा करेल का? संदेश पहिला चेंडू वाईड आला, दुसरा चेंडू वाईड आला, तदनंतर षटकार आला. तर असं म्हटलं तर एका चेंडूमध्ये त्याने धावा खर्च केलेल्या आहेत त्या तब्बल 8 धावा. धावफलकावर सजलेली धावसंख्या दिसते ती 52. अर्धशतक पूर्ण करताना वर्ली चॅलेंजर्स. इथे सुद्धा पाहतोय आपण पंचांचा इशारा. वाईट स्वरूपातली ही धाव अजून सुद्धा एक अवांतर स्वरूपातली धाव घेतली जाते. यस, प्रत्येक टुर्नामेंट मध्ये आपल्याला नियमावली दिली जाते आणि प्रत्येक टुर्नामेंट मध्ये टॉपचा निर्णय असतो की पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आणि तोच पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. चर्चा करा पण वाद करू नका. राकेश यांची फलंदाजी आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून 3 षटकार आपण पाहिले, 2 चौकार पाहिले. मोठे फटकेबाजी त्यांच्याकडे आहे. म्हणजे गोलंदाजाला मात्र इथे तारेवरची कसरत करावी लागणार आहे राकेश समोर गोलंदाजी करताना. आपण पाहतोय संदेश पहिला षटक त्याच्या माध्यमातून वैयक्तिकपणे संघासाठी 4थं षटक. आतापर्यंत धावा खर्च झाल्या त्या 9. एक चेंडू 9 धावा इथे होत असताना याही चेंडूवर करतोय प्रहार हा अयश छत्रपतींचा छावा आणि भावाने काढल्यात 6 धावा. षटकार. राकेश यांची फलंदाजी आपण पाहतोय. डीजे मास्टर यांनी सुद्धा एक गाणं लावलं जिसे देख के मेरा दिल धडका. इथे कोणी त्यांची प्रिय व्यक्ती आहे का मैदानाच्या बाहेर त्यांचा खेळ पाहण्यासाठी? त्यांना इम्प्रेस करण्यासाठी मात्र मोठी फटकेबाजी राकेश यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 षटकार 2 चौकार. मोठी खेळी 74 धावांचा पाठलाग करताना वर्ली चॅलेंजर्सचा हा एक चॅलेंजर्स. संदेश यांची मात्र खराब आणि खर्चिक गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून फक्त 2 चेंडू हाताळले गेलेत आणि 2 चेंडू हाताळताना धावसंख्या मात्र गेली ती 15 धावा. कुठेतरी बॅकफुटला जाऊन थांबलेला दिसतोय हा संघ. संदेश पहा कमबॅक करण्याचा प्रयत्न करणार. जसं की बाकीच्या ऋतूंमध्ये झाडाची पानं सुकतात, वाळतात आणि खाली पडतात, परंतु नंतर येतो धमाका तो वसंत ऋतूचा आणि त्या वसंत ऋतूमध्ये झाडाला नवीन पालवी फुटली जाते आणि ती जशी नवीन पालवी फुटते तशी नवीन पालवी फोडणार षटक हे या गोलंदाजाच्या माध्यमातून येणार का? संदेश पुनश्च एकदा सज्ज होत असताना आपल्या गोलंदाजी मार्कवर. रंगत असलेला हा सेमीफायनलचा सामना विश्वमित्र क्रीडा मंडळाचं हे भव्य दिव्य आयोजन वर्ली प्रीमियर लीग त्याचा सामना पाहतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारलेला चेंडू इथे पहा अक्षरशः अंग टाकून दिलेलं क्षेत्ररक्षकाने आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. पार्क मध्ये आपल्या गर्लफ्रेंड सोबत टॉक करत वॉक करावं ना त्या रीतीने मात्र इथे धावा रचल्या गेल्या जात आहेत. जोडी मात्र चांगली जमले. ही जोडी तोडणं महत्वाची आहे. राकेश मोठी फलंदाजी दाखवतोय आपल्या माध्यमातून. भरपूर धावा.
आता पाहतोय इथे केलाय प्रहार, येतोय हा सीमेपलीकडचा षटकार षटकार आणि षटकार, 6 धावा. त्या 68 8 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. 6 धावांसाठी फटका खेळणार का? मोठी धावसंख्या जरूर होती. सेमीफायनलचा सामना सुद्धा जरूर होता, परंतु त्या सामन्यामध्ये आपली फलंदाजीची दमकम दाखवताना राकेश दिसतोय. याही चेंडूवर करतोय प्रहार, हा येणार सीमारेषे पलीकडचा चौकार, 4 धावा. संदेश यांची काहीच महागड षटक आपण पाहतोय. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उडान होती है. राकेश हौसला बुलंद करताना पाहायला मिळतोय मैदानाच्या दिशेला. शेवटचा चेंडू जरूर होता, बीट जरूर झालाय, परंतु सामना पाहणार आहोत आपण शेवटच्या षटकाचा. म्हणजे 6 चेंडूंचा खेळ जरूर बाकी दिसेल. 6 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता जरूर आहे. सेमीफायनलचा सामना दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं, पहिला सामना रंगला होता, त्यामध्ये वर्ली किंग संघ, किंग म्हणजेच राजा रीतीने राजेशाही थाट ठेवून आपला फायनल मध्ये संघ पोचवला होता. ते सज्ज असणार की या दोन संघांमधून कुठला संघ आपल्या विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज होणार. संदेश यांची खराब गोलंदाजी, तब्बल 28 धावा रचल्या गेल्या. नेक्स्ट गोलंदाज मोहन 2 धावा रोखणार की नाही असा संभ्रम आणि मनामध्ये प्रश्न निर्माण होत असताना शेवटचे षटक घेऊन येणार. मोहनच्या हातातून चेंडू जाते प्रथमेशच्या हातामध्ये. इथे मात्र कर्णधाराने एक विश्वास दर्शवलाय की प्रथमेश मला 2 धावा वाचवून दे. प्रथमेश त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसेल, परंतु त्या प्रयत्नांना यश मिळणार की नाही, कारण क्रिकेटचा खेळ म्हटल्यावर क्रिकेटच्या खेळामध्ये मैदानामध्ये घाम हा गाळावाच लागतो. नशीब फक्त ना पत्त्यांच्या खेळामध्ये आजमवला जातो आणि क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र कष्टाला पर्याय नसतो. आणि इथे आपण पाहतोय दोन्ही संघाचे खेळाडू 2 धावा वाचवण्यासाठी आणि 2 धावा करण्यासाठी. पहिला चेंडू, या चेंडूवर करतोय प्रहार, हा येतोय विजयी चौकार, 4 धावा. अशा पद्धतीने आपण पाहतोय वर्ली चॅलेंजर संघ भिडणार आहे वर्ली किंग संघासोबत फायनलच्या म्हणजेच अंतिम सामन्यामध्ये.